राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. फाळक्यावर आलोय आज, बरं वाटते जरा. आणि मी काय केलंय तुम्हाला सांगतो. ती काडवाड गोळ्यान भिड्यान तिथं असलेलं तिथं चालूच होतं. आपलं औषध बनवलेलं 2 टाइम चालू केलं तुम्हाला सांगतो, तर तरी चालेल जरा, कारण ते शक्ती बूस्ट करणार आहे. तुम्हाला माहिती आजची जी घटना आहे, ह्या घटनेकडे आपल्याला थोड्या वेगळ्या अँगलनी बघायची. काय चाललंय बा समाजात. स्वतःचं शरीर विकणे किंवा स्वतःचं, आपण त्याला वेश्या व्यवसाय म्हणतो, पण वेश्या व्यवसाय हे शब्द इतका बरोबर नाही. त्याला मराठी सुसंस्कृत भाषेमध्ये गणिका असा शब्द आहे. स्वतःचा देह विकणारी महिला असं धरून चाला. अशाच प्रकारची घटना पुण्यात घडली आणि पुणे तिथे गुन्हेच गुन्हे या म्हणीप्रमाणे. काय विषय तुम्हाला इसकटून सांगतो. भारती विद्यापीठ परिसर म्हणजे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारा भाग आहे हा. कोंढवा परिसरामधील एक महिला, आडनाव शेख आहे. तर ती महिला स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी नसेल नोकरी मिळत किंवा काय तिची अडचण असेल, तिच्या आत्म्याला माहीत व्हा, ती आपला शरीर विक्रीचा व्यवसाय करायची. ती आता हा व्यवसाय असा आहे, तुम्हाला खरं सांगतो, इथं दिवसा काय काम नसतं. दिवसा तुम्ही झोपून राहा, बिर्याणी खा, दालच्या खा, काही खा. पण जशी संध्याकाळ होईल आणि 7-8 वाजतील तसं आंघोळ करायची, चांगलं 1 नंबरचा मेकअप करायचा, वेगवेगळे किट आहेत तुम्हाला, लाली बिली लावायची आणि चेहऱ्यावर असा मोकळे दाखलेपणा. म्हणजे बघा किती अवघड आहे. प्रत्येक व्यवसायाला त्याच्या अनुकूल राहावं लागतं ह्या जगात असंही. तुम्ही भले काही व्यवसाय करा. तुम्ही आता शेती करताय, लाईट कितीला येते रे? लाईट 10 वाजता येते, सकाळी 6ला जाते, गडी रातभर जाग्यावरच. असा प्रकार असतो. ती त्या व्यवसायाची ती जाते, लक्षात घ्या. तसं वागावंच लागतं. आणि पोटाची खळगी भरायसाठी वाईट परिस्थिती, काय कोण काय करीन हे काय सांगता येत नाही. स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ही महिला लोकांच्या स्वतःची भूक भागवित होती असं धरून चाला. ती लिपस्टिक वगैरे लावली, पावडर थापली, फाउंडेशन लावलं, दुनियादारी सगळं. तिथून ती नटून थटून निघाली. आता बऱ्याच वेळा काही स्पॉट, काही चौक, काही अशा जागा असतात की तिथं माणसाची वर्दळ असती, तिथं आपलं उभं राहायचं. रिक्षावाला आला ना, मॅडम किधर जाना है, मेरे को नहीं जाना है. ते ठराविक अशा स्पॉटला त्या थांबतात. आणि पुण्याची परिस्थिती आज अशी आहे की फक्त बुधवार पेठ या ठिकाणीच हे होत नाही, तर म्हणजे देहविक्रय होत नाही. आता तर रेड पडली पाठीमागं, आता तर गिरायकच 50% केंद्र. UP-बिहार आहे ना, दिवसभर काही करून जे कमावतात ते तिथं घालवायचे, ते सुद्धा पार गाभारल्यात. काय म्हणतात, कारवाई झाली, घरी जर कळलं तर काय होईल, असा विषय असतो. आता विषय इथं असं झालाय की बुधवार पेठेतच मिळतं असं नाही. बऱ्याचशा महिला शहराच्या, पुरं फार मोठं झालंय आता, शहराच्या वेगवेगळ्या भागात जाऊन ठराविक स्पॉटला उभ्या राहतात आणि त्या ठिकाणी हा व्यवसाय चालतो. ही महिला कान्हा चौक या ठिकाणी थांबली. शेख थांबू द्या. आता आता ह्यांचं कसं असतं, गिऱ्हाईक हे बऱ्याच अंशी 90% हे ओळखीचं असतं. म्हणजे पूर्वी त्यांनी नेलेलं आहे, शरीर संमत केलेले आहेत, पैसे व्यवस्थित दिलेले आहेत, काय प्रॉब्लेम नाही, आमका नाही, असं थोडंसं ओळख असते. आणि ज्या महिलेशी त्या लोकांची ओळख आहे, ते लोक मात्र कधी कधी तिला सिलेक्ट करतात, असं पण होतं. म्हणजे बरंच ते आपला जस्तेचा राजी खुशीचा मामला असं धरून चाला. त्या ठिकाणी एक जुनं गिऱ्हाईक रिक्षा घेऊन तर आलं बा. 3 जण होते. आता यांची नावं तुम्हाला सांगतो. सोन्या चौधरी, करण चौधरी आणि अब्दुल शेख. ते म्हणतात चहायला एवढा मोठा जातीवाद चाललाय आता, आणि एवढं हिंदू हिंदू, मुस्लिम मुस्लिम, मुस्लिम वाईट, हिंदू चांगला, जिहाद, अमकं तमकं सगळं. ही शेख कडकस काय आला बा, डोक्यातून काढून टाका काही गोष्टी. अपराध किंवा गुन्हेगारी हा असा प्रकार आहे, इथं जाती धर्म सोडा काही एकत्र होऊन काम करतात. फक्त त्यांचं जे पाहिजे, त्यांना जे पैसा पाणी काय, चोऱ्या बिर्यात मध्ये बऱ्याच केसेस बघा महाराष्ट्रात, त्या चोऱ्या सुद्धा सगळ्या धर्माचे. तिथं मात्र काय चालू, तिथं मग सगळे कसे बाई बाई आहेत, लक्षात घ्या.
असंच असतं. म्हणजे लय असं एखादी गोष्ट लय अशी डोक्यात घालून घ्यायची नाही, कधी ध्यानात ठेवा. इथं काय झालंय की तिघ जण तर आली बा. त्यांनी विचारलं कि बेगम आज चलेंगे क्या, आज जाने के लिए ही खड़ी हूं. मग यांनी म्हणलं कितना, जितना दिया था उतना. बर ठीक आहे. मग तिसरा प्रश्न, किस लॉज पे जाना है, तिचा विचारला. तिने विचार किस लॉज पे जाना है, देखेंगे कोई करीबी, पहिले खुले मैदान में जाएंगे. असं म्हणून ती बसावली मग गाडीत. तिला वाटलं आपल्याला गिऱ्हाईक गावलंय, आपल्याला 400-500 काहीतरी पोटाची खळगी भरायला मिळते. पण हा व्यवसाय सुद्धा इतका धोक्याचा होऊन बसलाय की त्या ठिकाणी तुमच्या बरोबर काय होईल काय सांगता येत नाही. सेफ जागा कुठली माहितीये का, तिथं सगळीकडून माणसं आहेत, बिनसं आहेत, अंधार पडलेले एक. तर ती बी असं अज्ञात ठिकाणी जायचं म्हणलं की अवघड आहे. ह्यांनी कुठं नेलं तिला, मांगडेवाडी परिसर. हा एकदम शांत एरिया आहे आणि त्या ठिकाणी दगडाच्या खाणी आहेत. दगडाची खाण तुम्हाला माहिती आहे का, एकदा खोदाय केलं ना, हे आपलं रस्ते बिस्त बनतात का, त्याला कच डस्ट हे जे मटेरियल रॉ मटेरियल असतं ते त्या मशनीतून तयार होतं, असं असतं. आणि ते आपलं काम नाही, ती मोठ्या सोट्यांचं काम आहे त्यांचं, ते चालून द्यायचं. आपलं काय म्हणणं नाही त्यांचं, त्यांना ते काही 1000 कोटी घेऊन जायची तोंड असून आपल्याला काही घेणं देणं नाही. ते जे अशा लोकांचं असतं, ते काहींची मान्यता असते, काहीची नसते, लाकलपडी. पण ते परिसर निर्जन होता त्या ठिकाणी. तुम्ही किती मोठ्याने ओरडला तरी ऐकणारं, तुम्हाला मदत करणारं कुणीच नव्हतं. अशा ठिकाणी घेऊन गेले. पुण्याचं एक गोष्ट चांगली तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठल्याही चौकातून जा, कुठेही जा, संपूर्ण पुणे परिसर हा CCTVने पॅक केलेला आहे, लक्षात घ्या. कुणी स्वतःच्या दुकानासाठी लावलेत, शासनाने लावलेत, पण CCTVच्या नजरेतून कुणी सुटू शकत नाही. आणि पूर्वी CCTV, आत्ताचे यात फरक आहे. पूर्वी इतका अंधुक दिसायचं की आरोपीच ओळखू येत नव्हता. ते बँकचे ATM फोडणारा किंवा बँकचे लॉकर फोडणारा, दुकानं फोडणारा, हा त्या अस्पष्टतेमुळे त्या आरोपी पोलिसांना ट्रेस होत नव्हता. पण आता त्याच्यात बरीच सुधारणा झाली. आरोपी असा क्लिअर कळतोय, लांब चाललेल्या गाडीचा नंबर सुद्धा कळतोय, रिक्षाचा नंबर कळतोय, सगळं कळतंय आता, असा विषय. हे त्या परिसरामध्ये तिला घेऊन गेले बा रिक्षाने. काय त्यांच्यात डिस्कस झाली पांडुरंगाला माहित, बरं का, मला खरंच माहिती नाही. अर्धा पाऊण तास डिस्कस झाली. त्याच्यानंतर फोन झाले. फोनवर अजून 3 जण आले तिथं. आता आधी तिथं कोण आहेत, सोन्या चौधरी, करण चौधरी, अब्दुल शेख, अजून 3 आले. त्यांची नावं आहेत महादेव बोर्डे, सोहेल खान आणि साहिल पुजारी. हा, मिलीजुली सरकार 6 जण आले बा. म्हणजे एकूण 6 झाले. आता ते 3 ज्या ह्याने आले ते बी रिक्षाच होती. आधी गेले रिक्षा, प्रत्येक रिक्षा. 6 जण तिथं आले. त्यांच्यात काय झालं काय नाही हे पांडुरंगाला माहिती. पण एक विचित्र प्रकार घडला. आता बऱ्याचदा अशी परिस्थिती, निर्मनुष्य जागा, एक स्त्री, 6 पुरुष, वासनांद, कदाचित ते पेलेले असू शकतात, काही असू शकतं. ही फार भयानक परिस्थिती गुन्हा घडण्यासाठी. अशा वेळेस ह्यांच्यामध्ये एक तर सामुदायिक अत्याचार होत्यात, काय होतं लक्षात. ह्या 6 जणांनी त्या महिलेला बेदम मारहाण केली. भयानक प्रकारे. हा नुसते मारहाण करून थांबले नाहीत, तिला उचलून दिलं खाली टाकून. बघा आता ती दगड आहे महाराज. आपण साधं 10 फुटावून पडलो तरी आपलं डोकं फुटत आहे. एवढं उंचावून खाली पडायचं सोपं आहे का? 60-70 फूट अंतर येते आणि अख्खा दगड. हा, तर दगडात टाकून दिलं. बिचारी पाडताक्षणी निष्प्राण झाली, तिचा जीव निघून गेला. माणूस मारायला काय लागतंय आजकाल. एक तर आपण सगळे असे कुमकत झालोय. पहिली पोलादी होती, आता लाकडी झालोय. हा, आता तर कागदी झालोय इंजेक्शन टोचल्यापासून. होऊ द्या. 8 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी हा प्रकार घडला. 9 गेली, 10ला. आता हागायमुता ऐकून गेला असं भाऊ तिकडे. त्यांनी बघितलं, आईला मैला पडली बॉडी, अमकं तमकं. आणि ती बॉडीचा प्रकार तुम्ही, असं मेलेला माणूस तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी बघू नाही, तुम्हाला सांगतो. ती बी 2-2 दिवसाच. ती बेकार प्रकार असतं. हे देह आहे ना, त्यातल्या एकदा आत्मा निघून गेला ना की ते स्पीडने फुगायला सुरुवात होणार, त्याचं पोट फुगणार, ते फुटणार, सगळी घाण, प्रचंड दुर्गंधी. पण ते आपल्या पोलीस बांधवांना त्यांचा एक ह्याचा भाग येतो नोकरीचा, ते करावं लागतं आणि ते करतात.
बऱ्याचदा त्यांच्याबरोबर मदतनीस असतात, झिरो पोलीस असतात. त्यांनी ते विषय बघितल्यावर इतकी मोठी घटना म्हणली. आता तिथं अमितेश कुमार तुम्हाला माहिती आहे, पुणे शहरचे SP आहेत ते, हे आहेत आयुक्त आहेत. त्यांनी बरंच प्रयत्न केला गुन्हेगारी कमी, ते प्रयत्न चालू आहेत अजून. ते माणूस मला थोडा बरा वाटतो, कारण ते गँगस्टर त्यांनी पाठीमाग मोबाईलला बघितलं होतं, सगळे बोलून लाईनीत उभे केले, सगळ्याला दम दिला होता. वावळा करायचे नाही, गुन्हे करायचे नाहीत, खंडणी मागायची नाही, मर्डर करायचा नाही, असं त्यांना तंबी दिली ते सगळ्यांना, असा विषय होता. यांनी ती बघितलं संपूर्ण. ती आता मीडिया आहे सगळीकडे लगेच पसरलं, ही बातमी असं असं झालं, पुण्यात महिलेची हत्या झाली, दुनिया झाली, काय झाली. त्यांनी ती पंचनामा कायदेशीर करून बॉडी PM ला पाठवली. पोलिसांनी जो अहवाल मागवला, अमितेश कुमार यांनी सुद्धा स्वतः प्रेस घेऊन सांगितल्या गोष्टी, की ह्या गोष्टीला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करू नका. कुठलाही सामुदायिक अत्याचार झालेला नाही, तिच्यावर कुठलाही अत्याचार झालेला नाही किंवा काही नाही. पण त्यांच्या बाचाबाची त्या 6 जणांच्या बरोबर झालेलं काय डिस्कशन असतं त्यांचं म्हणतात, त्या वार्तालापामध्ये तिला ढकललं का ती पडली का काय. आणि आता परिस्थिती, आता केस एवढी ताजी आहे, या गोष्टीचा तपास अजून चालू आहे, असा विषय आहे. पण पोलिसांच्याकडून सांगितलं ते जनतेला पाठाना, पत्रकारांना पाठाना. म्हणजे नेमका विषय काय हा अजून येणं बाकी आहे, आणि तो जसा येईल तसं आपल्याला तर कळणारच आहे विषय तो. पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं त्या महिलेने, मला असं वाटतं किंवा शरीर विक्रय करूच तोवर IT मध्ये मुलं मुली ही जोडपी कामाला असतात. 4 घरं बघायची, दुन्या भांड्याचं जरी काम केलं, अभिमानाने तुम्हाला सांगतो, अशा भरपूर महिला आहेत की इझी मनीच्या नादात अशा प्रकारच्या घटनाला सामोरं जाते, त्यांचा जीवही जातो, काहींना रोग होतो. लय अवघड आहे. अंधारात काय कोण खरजुलं मरजुलं पुरळ उठलेलं कसलं काय असतं, ह्या बी बेत ह्या इतरांना बेतावतात, असा विषय असतो. त्यामुळं एक चांगलं स्वाभिमानाने जगायचं म्हणलं ना, तर यांनी काय करायला पाहिजे होतं, या महिलेनी 4 घरची जुनी भांडी करता येते अनुभव. हा, आणि बऱ्याच घरात जुनी भांडी करणाऱ्या महिला आहेत ना, ह्या स्वतः त्यांना म्हणजे संध्याकाळचं जेवण बिवण सुद्धा देतात. जा देवा, तुम्हाला लय लाज वाटते तसं करायची, अजून दुसरा पर्याय, मार्केटला जायचं, कांदा बटाटाच खरेदी करायचा, नुसता कांदा आणि बटाटा, जेवणाची वस्तू, 2 रुपये ठेवा नफा. म्हणजे व्यवसायाचं स्वरूप, व्यवसाय करा काही बी. हा, बसून विकायचं एका जाग्यावर, बरं ना आपलं पोट, असा एक विषय असतो. कसं आहे ह्या जगात आहे ना, ही दुनिया आहे एक जत्रा, हौशे गौशे 917. कुणाच्या माइंडवर, कुणाच्या डोक्यावर कुणाचा कंट्रोल नाही, आपापल्या पद्धतीने लोक जगत असतात. या घटनेतून कमीत कमी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हे चालू वर्ष जे 26-27 हे फार भयंकर वर्ष लक्षात घ्या. जनतेचा जे डोकं आहे ते अति सभोवताली जे घडतंय त्याच्यातून अति पिढणे फार राग समाजाच्या मनात तयार व्हायला लागलाय, अशी परिस्थिती आहे. एखादी सिस्टीम फार पॉवरफुलमध्ये काम करते, हुकुमशाहीसारखं काम करते, आणि त्याच्या विरोधात जो बोलेल त्याच्या विरुद्ध सुद्धा खोटे गुन्हे दाखल करून त्याला आत टाकायचे प्रयत्न सध्या बऱ्याच लोकांचे चालल्यात. त्याच्यामुळं जपून राहा, हा, जपून राहावे आणि बंजुनी खावे. एवढं डोक्यात घेतलं तुम्ही तरी आपली स्टोरीचं सार्थक झालं राजा हो. रामकृष्ण हरी माऊली.